नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज 24 मराठीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर एक नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. महाराष्ट्रातील लोणावळा जवळील बसी धरणाजवळ 5 जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडल्याची माहिती आनंद दुबे यांनी दिली आहे. त्याचबरोबर याकडे स्थानिक पोलीस आणि प्रशासनाचं दुर्लक्ष होत आहे. दरवर्षी पावसाळ्यात येथे जास्त लोक येतात, मग योग्य काळजी का घेतली जात नाही? प्रशासन उदासीन का होते? या मृत्यूंना जबाबदार कोण आहे, असा सवालही त्यांनी यावेळी विचारलाय. हमारे महाराष्ट्र में लोनावाला जो एक पर्यटक स्थल है, जहां पर एक बुशी डैम है, झरना है, हर साल वहां उम्मीद से ज्यादा भीड़ हो जाती है। इस बार भी हजारों लोगों की भीड़ अगर अचानक वहां आ जाएगी तो भगदड़ भी मच सकती है, दुर्घटना भी घट सकती है। और हुआ भी वैसे ही। 5 लोगों के डूबने की खबर आ रही है, जिसमें 4 छोटे छोटे बच्चे हैं। पुलिस प्रशासन आप कहां है? लोकल प्रशासन आप कहां है? जब आपको पता होता है कि संडे सैटरडे छुट्टियों में ज्यादा भीड़ वहां आती है, लोग बरसात का मजा लेने के लिए वहां इकट्ठा होते हैं, तो आपने देखभाल क्यों उचित ढंग से नहीं की? क्यों वहां पर पुलिस की बंदोबस्त नहीं है? स्थानीय प्रशासन का बंदोबस्त नहीं है? मेडिकल सपोर्ट क्यों नहीं है? एम्बुलेंस की सुविधाएं क्यों नहीं है? अगर कहीं कुछ भगदड़ होती है, दुर्घटना होती है, तब आप वहां धारा 144 लगा देते हैं। लेकिन बाद में पहले अगर आप एक प्रकार से सुरक्षा का जायजा लेंगे, पहले आप पूरा नियंत्रण रखेंगे, तो ऐसी दुर्घटना होने से बचेगी, ऐसे हादसा होने से बचेगा। पुणे और मुंबई के बीचों बीच लोनावाला इतना नैसर्गिक स्थान है कि वहां ज्यादा से ज्यादा लोग आना चाहते हैं, लेकिन उसकी भी एक मर्यादा है। पुलिस को सतर्कता बरतनी चाहिए, पुलिस को व्यवस्था करनी चाहिए, ज्यादा भीड़ नहीं होने देनी चाहिए। लेकिन पुलिस और स्थानीय प्रशासन पूरी तरह असफल रहा है। इन मौतों का जिम्मेदार आखिर कौन है? प्रणिती शिंदे यांनी चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल बोललेल्या विधानाचा विचार करायला पाहिजे होता, असं वक्तव्य राम सातपुते यांनी केलंय. त्याचबरोबर सोलापूरच्या जनतेने इतक्या मोठ्या प्रमाणात मतदान आम्हाला केलं, त्याबद्दल धन्यवाद, आणि आम्ही पराभव हा मोठ्या मानाने स्वीकारलेला आहे. त्याचबरोबर प्रणिती शिंदेच्या स्टेटमेंटबद्दल बोलताना ते म्हणाले की जसा पराभव पचवता आला पाहिजे तसा विजयही पचवता आला पाहिजे. प्रणिती शिंदे यांना विजय पचवता येत नाहीये, त्यामुळे अहंकारातून वाचाळ बडबड सुरू आहे, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावलाय. सर्वप्रथम मी सोलापूरच्या जनतेचे खूप धन्यवाद व्यक्त करतो. इतका मोठं मतदान या ठिकाणी आम्हाला केलं आहे आणि आम्ही पराभव मोठ्या मनाने स्वीकारलेला आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये सोलापूरच्या जनतेशी जो ऋणानुबंध आहे, इतक्या मोठ्या प्रमाणात मतदान या ठिकाणी मला केलेलं आहे, भारतीय जनता पार्टी महायुतीला केलं आहे. त्यामुळे आज कार्यकर्त्यांना भेटावं, संवाद साधावा म्हणून आम्ही आलो आहे. आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या ठिकाणी पराभवातून खूप काही शिकत असतो. त्यामुळे आम्ही खूप काही चिंतन या विषयामध्ये करण्यापेक्षा कार्यकर्त्यांनी या निवडणुकीमध्ये जे काम केलं आहे त्या कामाचं कौतुक करण्यासाठी निवडणुकीमध्ये वाद आरोप प्रत्यारोप होत असतात. मात्र निवडणुकीच्या समोरच्या उमेदवार असं म्हणतायत की दंग करण्याचे प्रयत्न आपल्या सगळ्यांचे होत आहेत. कशा पद्धतीने उत्तर देणार? तसे प्रयत्न होते का? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की पराभव हा पचवता आला पाहिजे, तसा विजयसुद्धा पचवता आला पाहिजे. त्यांना विजय पचवता येत नाही आहे. अहंकार आणि त्याच्यातून ज्या पद्धतीने वाचाळ बडबड सुरू आहे, मला असं वाटतं की सोलापूरकरांना त्या ठिकाणी विकास, इथल्या जनतेचे प्रश्न हे कधीही ते सोडवणार नाहीत. स्टंटबाजी करून सोलापूरच्या जनतेची दिशाभूल करतील. सोलापूरकर पाहतील की कशा पद्धतीने या ठिकाणी आपण कसा उमेदवार निवडून दिला आहे, ते सोलापूरकर पाहतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत धर्मवीर 2 चित्रपटाचं पोस्टर आणि तारीख प्रकाशन सोहळा संपन्न झाला. यावेळी सर्वांचे मी मनापासून स्वागत करतो. मी भाग 2 ला शुभेच्छा देतो. धर्मवीर आनंद दिघे हे माझे गुरु होते. त्यांच्या सावलीत मी वाटचाल सुरू केली आहे आणि राजकारण आणि समाजकारण शिकलो. हृदयावर त्यांनी स्थान निर्माण केले होते. पंचाक्षरी मंत्र होते आनंद दिघे. कोणाचेही काय काम असू द्या ते पूर्ण होत असे. त्याचबरोबर सगळीकडे हरल्यावर माणूस तिथे पोहोचत होता. कार्यकर्ते म्हणून आम्हाला आनंद होतो. हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा सुद्धा आम्ही शब्द पूर्ण करत आहोत. आम्ही त्यांचा संघर्ष पाहिला आहे. त्यांचे बँकेत खाते सुद्धा नव्हतं. असे व्यक्तिमत्व राज्यात कानाकोपऱ्यात लोकप्रिय झाले. कुठल्याही सत्ता नसताना जनतेच्या आणि आज एकही क्षण जात नाही, त्यांची आठवण होत नाही, असंही
एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो आणि धर्मवीर भाग 2 आपण धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे 1 केला होता, आता 2 करतो. त्याच्या पोस्टर लॉन्च साठी उपस्थित ज्येष्ठ अभिनेते महाराष्ट्र भूषण अशोक सराफजी आणि बॉलिवूडचे सुपरस्टार बॉबी देओलजी, आपले सचिन पिळगावकरजी, महेश कोठारेजी आणि दिघे साहेबांचं ज्यांनी भूमिका केली ते प्रसाद ओक आणि माझी भूमिका केली त्या जीचे आपले उमेश बन्सल, जानोलकरजी, मंगेश देसाई आहे, त्याची टीम सगळी आहे. सर्वांचं मी मनापासून आज स्वागत करतो आणि आजच्या या धर्मवीर मुक्काम पोस्ट भाग 2 ला खूप खूप शुभेच्छा देतो. मंगेश आणि त्याच्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो. खरं म्हणजे हा धर्मवीर सिनेमा 2022 ला आपण केला. मंगेशने आणि त्याची टीम, प्रवीण तरडे आणि त्यांची टीम सगळी काम करत होती. मला म्हणाले याला सहकार्य पाहिजे. आता आनंद दिघे साहेबांच्या सिनेमाला सहकार्य देणं म्हणजे मला स्वतःला एक भाग्यवान समजण्यासारखं आहे. कारण धर्मवीर आनंद दिघे साहेब माझे गुरुवर्य, त्यांच्या सावलीत मी माझी वाटचाल सुरू झाली, शिकलो, वाढलो आणि राजकारणाचे, समाजकारणाचे धडे घेतले. त्यांची कार्यपद्धती पाहिली मी. मैं आपको कहा था जब थोड़ा ही समय में एक बार हम सभा में बैठेंगे तो बताऊंगा उनके बारे में, पूरे जीवन के बारे में. कुठली राज्य सत्ता नसताना, कुठलंही सत्तेचं पद नसताना जनतेच्या हृदयावर त्यांनी एक असं अढळ स्थान निर्माण केलं होतं की आनंद दिघे हा पंचाक्षरी मंत्र झाला होता. कुणाचंही सुखदुःख असू द्या, कुणाचं कौटुंबिक असू द्या, कुणाचा शाळेचा प्रवेश असू द्या, कुणाचा हॉस्पिटलचा उपचार असू द्या, अगदी मोठमोठी कामं जे सगळं थकून भागून आल्यानंतर एक शेवटचा रस्ता, जो आखरी रस्ता कहते हैं, वो आखरी रस्ता धर्मवीर आनंद दिघे साहब का आनंद आश्रम था. सगळीकडून हरल्यानंतर माणूस तिकडे पोचायचा, परंतु रडवेला चेहरा, दुःखी चेहरा घेऊन जाणारा माणूस पुन्हा जाताना हसत मुखाने जायचं हे मी पाहिलंय. आखिरी रेलवे पकड़ के, ट्रेन पकड़ के लोग आते थे और सुबह की पहली ट्रेन पकड़ के जाते थे. आखिरी ट्रेन कितने बजे होता है? 1 बजे, 12:30 1 बजे बंद होता है और सुबह पहली ट्रेन पकड़ के जाते थे. इतना समय देते थे लोगों को, इतका वेळ ते लोकांना द्यायचे आणि आम्ही त्यांच्या सोबत काम करायचो. कार्यकर्ते म्हणून आम्हाला अभिमान होता कि आनंद दिघे साहेबांबरोबर आम्ही त्यांच्या सोबत काम करतोय. हमें भी बहुत गर्व था, अभिमान था कि ऐसे शख्स के साथ हम काम कर रहे हैं जो जनता ने उनको सर आंखों पे उठाकर रखा है. पुणे शहर ड्रग्ज मुक्त होऊ दे असं पुण्यातील तरुणांचे पांडुरंगाकडे साकडं घातलं आहे. काही दिवसांपासून पुण्यामध्ये ड्रग्जचा विळखा वाढत आहे. FC रोडवाली ड्रग्ज प्रकरण अगदी त्यात ताजं उदाहरण आहे.
त्यामुळेच पुण्यातील एका तरुणाने माऊलींच्या पालखीमध्ये पुणे शहर ड्रग्ज मुक्त होऊ दे असे पोस्टर हातात घेऊन पांडुरंगाकडे प्रार्थना केली आहे. निश्चित सगळं आधी जसं पुणे होतं तसं पुणे व्हायला पाहिजे. आता पुणे म्हणजे ड्रग्स असं म्हणायला लागले. पुण्यामध्ये ड्रग्जचं प्रमाण वाढतंय. तरुण आहेत, तरुणांना काय सांगायचं? तरुणांनी या गोष्टीकडे वळलंच नाही पाहिजे. हे पिक्चर मध्ये वगैरे पण दाखवतात ते पण चुकीचं आहे. पण हे पिक्चर मध्ये दाखवण्याबद्दल ते ठीक आहे पिक्चर मध्ये, पण रिअल लाईफ मध्ये पण हे येते घडते वगैरे हे सगळं चुकीचे. तरुणांनी या मार्गाला लागलं नाही पाहिजे. ही अतिशय चुकीची गोष्ट आहे. सगळा परिणाम पुढच्या पिढीवर होतो, सगळ्या तरुणांवर होतो पुढच्या पिढीवर. तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 24 मराठी.